आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अद्यापही प्रमाणपत्रांचं अपेक्षित पद्धतीनं वाटप होत नसल्याबाबत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। अधिवेशनानंतर ठोस निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन उभे करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला असल्याचं म्हटलं जात आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। कॅबिनेटमध्ये हा विषय घेतो असं आश्वासन दिलंय। एकनाथ शिंदे आणि विखे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी असल्याचं मान्य करून गॅझेटनुसार आरक्षण देऊ असं म्हटलं होतं। मात्र अर्ज देऊनही प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी जाणून बुजून दिली जात नाही असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। अधिवेशनानंतर प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय झाला नाही तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल, त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल। शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही नोंदी का सापडत नाही याचं उत्तर द्यावं, अन्यथा आंदोलन अपरिहार्य होईल। मराठा आरक्षणावरून सरकारमधील काहींची पोटदुखी असू शकते, मात्र गोरगरिबांचा अवमान सहन केला जाणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान रक्तानं हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल, भाजपमध्ये गेले तरी भाजप का मंत्रीपद देईल, संतोष देशमुख यांना अजून न्याय नाही, फक्त मंत्रीपद द्यायचं म्हटलं होतं तर अजितदादांचा पक्ष एवढा ट्रोल झाला, त्यामुळे मंत्रीपद दिलं तर पक्ष संपेल। रक्तानं हात भरलेल्या लोकांवर कधीच बोलायचं नाही, त्यामुळे माझा दिवस चांगला जात नाही। आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत। धनंजय मुंडे यांनी आमच्या नादी लागू नये। मी जर मागे लागलो तर माझ्याजवळ 22 पेक्षा अधिक प्रकरणं आलेली आहेत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।